चित्रपट, OTT आणि TV या तीनही माध्यमांचा आपला प्रेक्षक वर्ग, आर्थिक गणित वेगवेगळं आहे. अनेकांना मालिका करायच्यात, मात्र टीव्हीच्या मर्यादा लक्षात घेता सर्वांना संधी मिळतेच असे नाही. आज मराठी मनोरंजन विश्व एक नवीन सुरुवात करत आहे, ते म्हणजे YouTube मालिका तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं. या मालिकेमुळे मराठी कलाविश्वाला नवीन व्यासपीठ मिळेल असा विश्वास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी व्यक्त केला. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित कार्यक्रमात तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं या पहिल्या मराठी YouTube मालिकेचा लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी राजे भोसले बोलत होते. या प्रसंगी प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, सुप्रसिद्ध अभिनेते शिवभक्त सचिन गवळी, या वेब मालिकेचे निर्माते सर्जेराव गायकवाड आणि राम अश्रूजी पाटील, दिग्दर्शक ओमकार नागनाथ पिंपळे यांच्यासह मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं ही पहिली YouTube मालिका येत्या 9 फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सोनवणे यांनी केले. नमस्कार. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण नेहमीच पाहतो की सॅटेलाईट चॅनलवर सिरियल मिळावी म्हणून अनेक निर्माते, दिग्दर्शक, लेखक प्रयत्न करत असतात. यातून बरीच कॉम्पिटिशन आहेत, चॅनल्स कमी आहेत आणि त्यातून रिजनल ठराविक प्रोडक्शन हाऊसला सातत्याने त्यांच्या सिरियल होत असतात. अशातून नवीन मेकर्सला एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. त्या माध्यमातून आमचे मित्र ओंकार पिंपळे आणि त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले प्रोड्युसर सर्जेराव गायकवाड, राम सर या सर्वांनी एकत्र येऊन एक YouTubeवर पहिली मराठी मालिका चालू करण्याचं मोठं धाडस केलेलं आहे आणि ते त्यांनी आपल्यासमोर लवकरच घेऊन येत आहेत. अतिशय कष्टाळू आणि त्या क्षेत्रातले नाव कमवलेले व्यक्ती या टेक्निकल विभागात काम करतात की ज्यांनी मोठ्या मोठ्या सॅटेलाईट चॅनल्सवर काम केलेले आहे, मोठ्या मोठ्या सिरियल्समध्ये टेक्निकल विभागात काम केलेलं आहे. या माध्यमातून आपण पाहतो की त्यांना जर एखाद्या चॅनलवर सिरियल करायची असेल, फार वेटिंग असतं, फार वेळ लागतो. परंतु YouTube हे असं माध्यम आहे की त्यात तुम्ही तुमचा कंटेंट मांडू शकता. थोडं एक धाडसी पाऊल आहे, परंतु पूर्ण अभ्यास करून ते यात उतरलेले आहेत आणि निश्चितच हा प्रयोग यशस्वी होणार आहे. यानंतर ज्या ज्या कंपन्यांना, प्रोडक्शन हाऊसला, ज्या ज्या मेकर्सला सिरियल बनायची असेल तर त्यांना कुठल्याही चॅनलची वाट बघायची आवश्यकता नाही. ते स्वतः चांगला कंटेंट उभा करू शकतात. नवीन नवीन कलावंतांना या माध्यमातून काम मिळतं आणि निश्चितच ओंकार आणि त्यांची सर्व मंडळी यातून असंख्य नवीन नवीन कलावंतांना काम देतील. एक आपण ज्याप्रमाणे सॅटेलाईट चॅनल्सवर, वेगवेगळ्या प्रसिद्ध चॅनल्सवरच्या मराठी मालिका पाहतो, त्याचप्रमाणे ही सुद्धा त्याच दर्जाची, त्याच क्वालिटीची मालिका आपल्या समोर 8 फेब्रुवारीपासून येणार आहे. निश्चितच आपण सर्वांनी YouTubeला जाऊन तुझ्यासाठी ही नवीन मराठी मालिका 8 फेब्रुवारीपासून पाहावी आणि अशा या नवीन. नमस्कार, मी अंजली टाले आणि आमची एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं. या मालिकेत मी सायलीची भूमिका करते. सायली हे एक असं कॅरेक्टर आहे की जिच्या आयुष्यात भूतकाळात काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळे आता ती एका अशा नात्यात आहे जिथे ती सुखी पण आहे आणि सुखी नाही पण आहे. तिला कळत नाही आहे कधी कधी की तिला नक्की काय हवं असतं. तिची एक खूप जीवलग मैत्रीण पण आहे आणि जी कायम तिच्यासोबत असते. ही एक खूप इंटरेस्टिंग आणि आपण म्हणू की ट्विस्ट असणारी गोष्ट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आमची ही मालिका येत्या 9 फेब्रुवारीपासून फक्त आणि फक्त गंध मराठी या YouTube चॅनलवर तुम्ही बघा, रोज रात्री 8 वाजतापासून. माझं नाव अस्मिता पांडे आहे आणि ही जी आमची सिरियल येते तुझ्याचसाठी एक मन विखुरलेले, त्याच्यामध्ये मी एक राधा नावाची भूमिका निभावते. राधा ही सायलीची मैत्रीण आहे आणि सायलीच्या प्रत्येक प्रवासात ती तिच्या सोबत असते. तिला जर काही कुणी त्रास दिला किंवा तिला जर कुणी काही द्वेषाने बोललं तर ती सतत तिच्या सोबत असते. आणि 9 फेब्रुवारीपासून ही आमची मालिका दररोज तुम्हाला 8 वाजता बघायला मिळेल गंध मराठी या YouTube चॅनलवर. तर नक्की बघा आणि खूप प्रेम द्या. आता दिग्दर्शक आणि सोबतच आता ह्या मालिकेला मी पटकथा आणि संवाद पण लिहितोय. तर माझा एक्सपिरियन्स जर सांगायचा गेला तर मी गेली 10 वर्ष ते 11 वर्ष झालं मी आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. जे की चॅनल लेवलला गेलो, स्टार प्रवाहावरती जसे की माझ्या एक 10 ते 12 सिरियल ॲज अन असोसिएट आणि सेकंड इयर डिरेक्टर म्हणून झालेले आहेत. त्यानंतर अभिनेता म्हणून मी जवळजवळ 28 मालिका केल्या, जे की सपोर्टिंगमध्ये केल्या. ते ह्या कामाचा अनुभव घेऊन माझा मित्र राम पाटील यांनी आणि मी एक कन्सेप्ट अशीच म्हणजे त्यांनी कन्सेप्ट दिली आणि आम्ही ती क्रिएट केली. त्या पद्धतीने आम्ही आता पुढे चालतोय आणि YouTube वरती आहे पहिल्यांदाच थोडी रिस्क घेतोय आम्ही स्वतःहून
का तर त्याचं चॅनल जे आहे ते खूप ग्रोथवालं आहे. आम्हाला ही म्हणजे गॅरंटी आहे की तो जो आहे ह्यात आम्हाला किंवा सगळ्यांनाच एक जरिया म्हणता येईल आपल्याला की तो सगळ्यांना पुढे नेईल. कारण की आम्ही चॅनलवरती खूप दिवस झाला काम करतोय. चॅनलवरती तर माझं नाव राम असुरजी पाटील. माझी एक आर्टिस्ट कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातले 1200+ चॅनल हँडल करतो. जसं की साजन बेंद्रे, चंदन कांबळे, मिलिंद शिंदे अशा खूप सारे सिंगर लोकांचे आम्ही चॅनल हँडल करतो. त्यामुळं मला बऱ्यापैकी यूट्यूबचा अनुभव आहे की यूट्यूबला कशा पद्धतीनं आपल्याला हँडल करता येईल. ओके, त्याच्यानंतर काय आलं की आता सिरियल जे कलर्स मराठी, झी मराठी, मी जेवढा सर्वे केला तर महाराष्ट्रात माझ्या मते फक्त 25 ते 30% लोकांच्या घरी हे चॅनल आहे. कारण काही पेड सबस्क्रिप्शन आहे सगळ्या गोष्टी. आणि आपण ही यूट्यूबला त्यासाठी करत आहे की आज एक घर आहे, एकच TV आहे आणि 10 लोक आहे. पण 10 लोकांकडे मोबाईल आहे, म्हणजे 100% लोक आज यूट्यूबला कनेक्ट आहे. त्यामुळे आपण इतिहासात पहिल्यांदा एक बिग बजेट सिरियल यूट्यूबला घेऊन येत आहे. आतापर्यंत तुम्ही वेब सिरीज सगळ्या बघितल्या असेल, पण आता रोज रात्रीला आपली तुझ्याचसाठी नावाची सिरियल आपण करत आहे. आतापर्यंत सगळ्यांनी माझ्या नवऱ्याची बायको, सासू, सुना, ननद, भव्या सगळे यांनी हेच भांडणं बघितले. पण आता एक मैत्री काय आहे की दोन मैत्री काय करू शकतात एकमेकींसाठी, हे तुम्हाला या सिरियलमध्ये किती एपिसोड्स आहेत सिरियल? स्क्वॉड बेसिकली ही फील्ड माझी नाही आहे, पण माझा मित्र राम पाटील त्यांनी मला यासाठी सांगितलं की माझ्याकडे अशी स्टोरी एक तयार आहे म्हणून, आणि त्याला ती खूप वर्षापासून करायची होती. त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांना होकार दिला आणि त्यामध्ये चालू केलं. माझं बेसिकली इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. दुबई, व्हिएतनाम आणि इंडिया या 3 देशात माझं काम चालतं. फक्त आणि फक्त रामच्या भरोश्यावरती मी हे काम चालू केलेलं आहे. आता मे बी सगळं देवावरती आहे की होप्सो सगळं सक्सेसफुल होईल. थँक्यू.